नमस्कार सर्वांना. सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जसं की पाईपलाईन पाईपलाईन जे आहे, पाईपलाईन अनुदान योजना जी आहे, त्याबद्दल फॉर्म कसा भरायचा, त्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगतोय. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. तर मित्रांनो, सुरू करूया आपण. हे बघा, सुरुवातीला आपल्याला Googleवरती जायचंय. महाडीबीटी फार्मर. 1 मिनिट. महाडीबीटी फार्मर असं आपल्याला सर्च करायचंय. तर महाडीबीटी फार्मर सर्च केल्यानंतर इथे आहे ॲप्लिकंट लॉगिन. यावरती आपण क्लिक करतोय पहिलं. आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. दिसतंय तुम्हाला व्यवस्थित? यामध्ये नवीन अर्जदार नोंदणी आणि अर्जदार लॉगिन हे 2 ऑप्शन आहेत आपल्याकडे. तर इथे बघा, की नवीन अर्जदार नोंदणी आणि अर्जदार लॉगिन. जर आपला अर्जदार ऑलरेडी लॉगिन केलेला असेल आपण, तर आपल्याला अर्जदार लॉगिन करायचं आहे मित्रांनो आणि पुढे प्रोसीड करायचं आहे. आता इथे बघा, मी वापरकर्ता आयडी, जे की आयडी वगैरे मला माहीत आहे. त्यामुळे मी काय करतोय, वापरकर्ता आयडीवरून डायरेक्टली लॉगिन करून घेतोय मित्रांनो. ओके. लॉगिन करून घेतलं. लॉगिन करून घेतल्यानंतर हे बघा, इथे कॅप्चा टाकायचा आहे मित्रांनो. इथे कॅप्चा टाकून घ्यायचा. आता कॅप्चा टाकून घेतल्यानंतर मित्रांनो इथे बघा, अशा प्रकारचं एक पेज ओपन झालेलं आहे. यामध्ये कृषी विभाग इथे अर्ज करा म्हणतंय आपल्याला. आपण इथे अर्ज करावरती क्लिक करतोय. अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर इथे कृषी यांत्रिकीकरण म्हणजे तुम्हाला ट्रॅक्टर वगैरे त्या गोष्टीसाठी इथे करू शकता आणि सिंचन साधने व सुविधा यावरती इथे आपल्याला बाबी निवडावरती क्लिक करायचं आहे. बाबी निवडावरती क्लिक केलं. इथे तुम्हाला गाव वगैरे सर्व गोष्टी आलेल्या आहेत. ओके. इथे मुख्य घटक निवडायचा आहे. तुमचं सिंचन साधने आणि सुविधा. बाब निवडायची मित्रांनो आता आपल्याला पाईप्स. हे बघा, इथे काय आहे, पाईप्स दिसतंय तुम्हाला? तर पाईप्सवरती क्लिक करायचंय. इथे तुम्हाला उपघटक निवडायचा आहे. कोणते पाईप पाहिजेत तुम्हाला? पीव्हीसी पाईप आपण पाईपलाईनसाठी करू शकतो आणि पाईपची लांबी मीटरमध्ये किती पाहिजे हे आपल्याला तिथे विचारलं जातंय. आता मी जेव्हा 500 टाकतोय, तर मित्रांनो बघा, 500 टाकल्यानंतर इथे काय सांगताय त्यांनी, पाईपची लांबी 60 मीटरपेक्षा जास्त किंवा समान असणे आवश्यक आहे आणि 428 मीटरपेक्षा जास्त नसावी. तर इथे आपण टाकूया 428. बरोबर? 428 टाकलं. इथे चौकोनात बघा व्यवस्थित नावाचा. मी पूर्वसंमतीशिवाय पाईप खरेदी केल्यास अनुदानास पात्र राहणार नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे, जोपर्यंत तुम्हाला पूर्वसंमती येत नाहीये विभागाकडून, तोपर्यंत तुम्ही पाईप खरेदी करायचे नाहीयेत. पूर्वसंमती आली त्यानंतर तुम्ही पाईप खरेदी करू शकता. यावरती इथे क्लिक करायचंय आणि आपल्याला जतन करावरती क्लिक करायचंय मित्रांनो. ओके. इथं आलंय, घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखी निवडायचे आहेत का? दुसरं काही आणखी निवडायचं आहे का? तर आपण नो करूया सध्या. ओके. आता हे जे अर्ज आहेत इथे तुम्हाला येतील मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये. तर मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये मी क्लिक करतोय. इथे केल्यानंतर बघा, अर्जाची प्रलंबित फी नाही राहिले. छाननी अंतर्गत अर्ज. इथे आले बघा. इथे आलेलं नाहीये ते. तर मी परत एकदा मुख्य पृष्ठावरती तुम्हाला अर्ज सबमिट करायचा राहिला आपला. अर्ज करा. अर्ज केल्यानंतर इथे अर्ज सादर करावरती बाबी निवडली आपण. त्यानंतर अर्ज सादर करा यावरती क्लिक करतोय आणि इथे ओके करतोय. आता इथे पहा मध्ये आपण 5-6 गोष्टी दिसतील आपल्याला. पाईप्स दिसतंय. यामध्ये 1 नंबरला आपण निवडूया आणि इथे अर्ज सादर करावरती क्लिक करूया. तर अर्ज सादर करावरती जेव्हा आपण क्लिक करतो मित्रांनो, इथे ऑप्शन येईल तुम्हाला पेमेंट करण्याचा. ₹23.60 पेमेंट तुम्हाला करायचं असतं मित्रांनो. तर हे पेमेंट करून घ्यायचंय आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला हे मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये तुम्हाला जायचंय. म्हणजेच तिथे तुम्हाला तुमच्या जे अर्ज केलाय आपण, त्या अर्जाची तुम्हाला तिथे बाब दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही पाईप अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकता. 428 मीटर म्हणजे मित्रांनो बघा, एक पाईप जो असतो आपला, एक पाईप किती फुटाचा असतो आपला? 20 फुटाचा. बरोबर? एक पाईप असतो आपला 20 फुटाचा पाईप असतो पीव्हीसी पाईप. तर त्यामध्ये आपल्याला किती 428 मीटर आपल्याला पाईप म्हणजे 428 मीटरसाठी आपण अप्लाय करू शकतो. तर बघा, 428 इंटू मीटर इंटू फूट जर करतोय आपण, तर आपल्याला 1404 फूट 1404 फुटापर्यंत तुम्हाला
या योजनेचा लाभ घेता येतो आणि आपण म्हणजे 70 पाईप तुम्हाला भेटू शकतात. या अनुदानामधून 70 पाईप तुम्हाला भेटू शकतात. त्यामध्ये 70 पाईपाचं अनुदान जे असेल ते थोडंफार मीटरनुसार असेल. ₹35 मीटर हे अनुदान तुम्हाला असतं मित्रांनो. तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सोनाई एंटरप्राइजेस चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्याकडे सोनाई एंटरप्राइजेस चॅनलकडे इथे शेतीविषयी सर्व कामे करतो आम्ही. शासन निर्णयबद्दल माहिती देतो आणि सरकारी ज्या योजना असतात, कर्ज योजना असू द्या किंवा खूप साऱ्या ज्या योजना असतात, त्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळवून देतो. त्यामुळे तुम्ही खाली दिलेला जो नंबर असेल त्यावरती बिनधास्त मेसेज करू शकता. कॉलला लवकर रिप्लाय भेटला नाही, तर तुम्ही मेसेज करू शकता आणि मी WhatsAppच्या वगैरे लिंक टाकलेल्या आहेत. त्या लिंकवरती तुम्ही जॉइन करू शकता. म्हणजेच तुम्हाला नवीन अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहतील. तर धन्यवाद मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच तुम्हाला अपडेट जे आहेत ते टाईम टू टाईम मिळत राहतील. धन्यवाद.